पत्रकार दिनाचे औचित्य साधून आमचे सहकारी मित्र आणि साथी न्यूज इंडियाचे संपादक शकीलभाई सय्यद यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलवडी या ठिकाणी संपन्न होत असलेल्या पत्रकारांच्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या ठिकाणी दादासाहेब चोरमले जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर या गावचे सरपंच बाजीराव तरडे, त्याचबरोबर युवा नेतृत्व डॉक्टर संतोष कारंडे आणि या शाळेचे मुख्याध्यापक, त्याचबरोबर सर्व शिक्षक, आमच्या पत्रकारिता क्षेत्रातील आमचे संपादक वैभव गावडे, मधली नाना आणि सर्वच या ठिकाणी आमचे बांधव आणि विद्यार्थी मित्र हो, अतिशय आनंद वाटतोय। या छोट्याशा मलवडी गावामध्ये आमचे सहकारी शकील सय्यद यांचं नेहमीच शाळेसाठी सहकार्य असतं। शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांची जी तळमळ आहे ती निश्चितच प्रेरणादायी आहे। सरपंच बाजीराव तरडे त्याचबरोबर संतोष कारंडे यांना विनंती आहे, खऱ्या अर्थाने आमचे मित्र शकील सय्यद यांची जी तळमळ आहे त्यांना खऱ्या अर्थाने तुमची साथ आवश्यक आहे। या मलवडी सारख्या छोट्याशा गावामध्ये अतिशय चुणचुणीत विद्यार्थी समोर पाहताना आनंद वाटतोय। बऱ्याचशा शाळांमध्ये आम्ही जातोय, बघतोय शाळा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत नाहीये। त्यांचा ड्रेस बघितला तर उगाच फक्त शाळा चालवायची म्हणून चालवायची अशी मानसिकता अनेक शाळांमध्ये आहे। मात्र इथल्या शिक्षकांना धन्यवाद देतो, आपण आमच्या शकीलच्या माध्यमातून ही शाळा तुम्ही नावारूपाला आणलेली आहे। शाळेची इमारत या ठिकाणी कमीच्या माध्यमातून काही खोल्या या ठिकाणी बांधण्यात आलेल्या आहेत। सरपंचांचं या ठिकाणी विशेष या ठिकाणी सहकार्य राहत आहे। संतोष कारंडे सरांचं या ठिकाणी सहकार्य राहत आहे। आता या दोघांना आम्हाला बरोबर घ्यावं लागतंय, कारण दोघंही पंचायत समिती इच्छुक आहेत। काय होतंय, एखादं नाव घेतलं की अवघड होतं या। आता सगळ्या तालुक्यात अशीच ओरड चालली सगळीकडे, तिकडे पलीकडे वाटार निंबाळकर मध्ये गेले की विष्णू लोखंडे तुकाराम शिंदेचं नाव घ्यावंच लागतं या। तसं इथं आलं की सरपंच तरडेंचं डॉक्टरांचं नाव घ्यावंच लागतं या, अशी परिस्थिती आहे। आता या ठिकाणी सरांनी मोठ्या ह्याच्यात सांगितलं, नमस्ते फलटणचा आवाज मोठा आहे। तुम्हाला विद्यार्थी मित्र सांगतो, तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही। आम्ही दररोज सकाळच्या 7 वाजल्यापासून रात्रीच्या 10 वाजेपर्यंत कष्ट घेतो। आमचे संपादक वैभव गावडे आणि आम्ही दोघं अतिशय कष्ट घेतो। शकीलबाई, माझ्या शाळेत माझ्या गावात मीही शाळा व्यवस्थापन समितीचा उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे। मला माहित आहे शाळेसाठी अनेक समस्या असतात, जिल्हा परिषदे शाळेकडे दुर्लक्ष राहतं। या ठिकाणी राजकीय नेत्यांमध्ये राजकारण घडतं, मात्र शाळेचा बळी जातो। मी जवळून पाहिलेलं आहे। मात्र या ठिकाणी आपण दोन्हीही पार्ट्यांना एकत्रित आणून गावचा विकास करताय, त्या अतिशय मोलाची कामगिरी बजावताय। खऱ्या अर्थानं ही जी पिढी जर घडली तर गावचा विकास मोठ्या संख्येने होतो। तुमच्या गावामध्ये किती अधिकारी आहेत, तुमच्या गावामध्ये किती उच्च शिक्षित पिढी घडलेली आहे, वकील आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, असे किती माणसं घडली आहेत, याच वरती गावाची मी संपत्ती मानतो। एखाद्याकडे कोट्यावधी रुपये असून त्याच्याकडे शिक्षण नसलं तर ते शून्य आहे। लक्षात ठेवा, पैसा शिकल्यानंतर पैसा कमवता येतो, पैसा कमवून मात्र शिक्षण घेता येत नाही। मी MA ला होतो, माझ्याकडे 2,500 रुपये मला त्या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी दुसऱ्या वर्षाला पैसे नव्हतं। त्या काळात मला पैशाची खूप चंचल होते, माझं MA सेकंड राहिलं। आज माझ्या खिशात पैसे आहेत, मात्र मी आज MA सेकंडला ऍडमिशन घेऊ शकत नाही। विद्यार्थी मित्र हो, संघर्ष करा, जास्तीत जास्त शिका। आपले सर्व गुरुजन वर्ग आहेत, तुमच्यासाठी अहोरात्र कष्ट करत असतात, त्यांचा शब्द वाया जाऊन देऊ नका। ते ज्या प्रकारे तुम्हाला शिकवतात त्याचं अनुकरण करा। घरी सगळ्यांनी आत्मचिंतन करा, मोबाईल पासून दूर राहा, मोबाईल वापरा, फक्त चांगल्यासाठी वापरा, आई वडिलांची फसवणूक करू नका, एवढंच या ठिकाणी सांगतो। अतिशय व्यस्त कार्यक्रमातून खरं तर माझ्याही शाळेमध्ये मी कार्यक्रम घेतला होता निर्भया पथकाचा, म्हणजे जावले हायस्कूल जिल्हा परिषद शाळेसाठी दोघांचा संयुक्त कार्यक्रम घेतला होता। माझी ही तळमळ असते शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नेहमीच। मात्र तो त्या ठिकाणी मार्गी लावून मी शकीलबाईंच्या या ठिकाणी विनंतीला मान देऊन यायचा प्रयत्न केला। या ठिकाणी पाठीमागून 2-3 फोन आलेले आहेत, लवकर या, आमचं काम आहे। यामुळं वेळेचा अभाव आहे आम्हाला, सकाळपासून संध्याकाळपर्यंत। खरं तर या कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा ही निवडणूक झाल्यानंतर कधीही बोलवा, तुमच्यासाठी निश्चित जास्त वेळ दिला जाईल, जास्त अधिकचा वेळ न घेता या ठिकाणी सर्व
मान्यवरांची माफी मागून या ठिकाणी पुढे जाण्यासाठी आपण आम्हाला या ठिकाणी जायची परवानगी द्यावी अशी या ठिकाणी विनंती करतो. आमचे किरणजी बोळे आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत. आम्ही दोघांनी समान पत्रकारितेला सुरुवात केली होती. थोडस एकच मिनिटात सांगतो, 25 वर्षापूर्वी आम्ही पत्रकारितेला सुरुवात केली होती. तुम्हाला दिसाय आमची कपडे इस्त्री दिसत असतील. पत्रकारिता ही वरून तुम्हाला दिसणे इतकी सोपी नाहीये, तेवढा पैसा मिळत नाहीये. फक्त पत्रकारितेमुळे एखाद्यावरती अन्याय होऊन न देण्याची भूमिका आम्ही घेतो, न्याय देण्याची भूमिका घेतो. यासाठी खऱ्या अर्थानं जे सामाजिक काम करू इच्छितात, ज्यांना आवड असते अशीच माणसं पत्रकारितेत येतात. पैशाच्या मागे लागून येणारा माणूस कधीही पत्रकारितेत टिकत नाहीये, कारण एवढा पैसा कधीच मिळत नाहीये पत्रकारितेत. एक सामाजिक क्षेत्र म्हणून आम्ही काम करतो. तुम्हीही करू शकता. विद्यार्थी मित्र हो, तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊ शकता. फक्त आपल्या गुरुजनांचं या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन घ्या. हे तुमचं शिकण्याचं वय आहे. सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. पत्रकार दिनाच्या निमित्तानं आमचा मान सन्मान केला या छोट्याशा गावामध्ये या सर्व ग्रामस्थांना धन्यवाद देतो, शिक्षक बांधवांना धन्यवाद देतो आणि विद्यार्थी मित्रांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जय महाराज. धन्यवाद कावडे सर. 1-2 मिनिट कावडे सर, 2 मिनिट. मला विद्यार्थ्यांना सांगायला अभिमान वाटेल की या वर्षीची तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा जी झाली होती आपली, या कुस्ती स्पर्धाचं लाईव्ह प्रक्षेपण याच नमस्ते पलटण चॅनलचे सन्माननीय राजकुमारजी गोखले सर आणि वैभव गावडे सर यांनी केलं होतं. सांगायला अभिमान वाटेल की आपण जे लाईव्ह करता त्या लाईव्हला तेवढीच दाद ही विद्यार्थी येत असतात. या शाळेतील विद्यार्थी नुसते आपल्या शाळेतील विद्यार्थी नव्हे तर फलटण तालुक्यानं सलग 10 वर्ष सातारा जिल्ह्यामध्ये चॅम्पियनशिप मिळवण्याचा बहुमान मिळवलाय. आणि परवा 7 तारखेला या ठिकाणी तालुक्यातून भव्य अशी मिरवणूक निघाली होती. या खेळाडूंचा आपण जल्लोषात मिरवणूक काढून त्यांचा पंचायत समितीमध्ये येत होती सन्मान सत्कार केला होता. आपल्याला नक्कीच घाई आहे, परंतु या विद्यार्थ्यांचा थोडा आपल्या हस्ते सत्कार झाला तर या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि खऱ्या अर्थाने हे विद्यार्थी देखील आपलं कष्ट बघून आपल्या कष्टाला चीज देऊन भविष्यात याच गावातील एखादा विद्यार्थी ऑलिम्पिकमध्ये होऊ शकतो, एखादा विद्यार्थी नॅशनल खेळाडू होऊ शकतो किंवा एखादा विद्यार्थी फौजमध्ये जाऊन देशाचं संरक्षण करू शकतो. अशी जिद्द मुलांच्या मध्ये निर्माण व्हावी यासाठी मी विनंती करतो की या ठिकाणी विद्यार्थ्यांचा आपण गुणगौरव करावा. मी मान्यवरांना विनंती करतो की या ठिकाणी आपण सर्वांनी जागेवरती